चांगलं काम करता यासाठी फोन केलता आणि तुमचे व्हिडिओ वगैरे मी पाहतो. बर तर खरंच म्हणजे नावडण्याजोगं आणि वाखाणण्याजोगं काम तुम्ही करताय. अगदी आपली म्हणजे भेट नाही कधी काही नाहीये. बर तरी पण मला वाटलं तुम्हाला फोन करावा म्हणून मी तुम्हाला फोन केलता. कुठून बोलतोय आपण? मी पुणे जिल्ह्यातील पुणे जिल्हा आहे आमचा. नाही प्रॉपर. प्रॉपर शिरूर तालुका. बर 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 शिरूर तालुक्यातील गुन्हाट हे गाव आहे माझं. बर बर आणि आम्हाला पण एक त्या खिल्लारचा आवड आहे पहिल्यापासून. बर आमच्याकडे पण सध्या एक गाय आहे. बर परंतु तुमच्या जे व्हिडिओमध्ये जे बघायला भेटतं ते इतरत्र व्हिडिओमध्ये मी पाहत नाही. म्हणजे जे तुमचे जे प्रश्न विचारण्याची जी एक हे आहे, हा धारणा आहे की दुसऱ्याकडून खरं काय ते काढून घेण्याचा जो तुमचा विचार असतो बर तो खरंच खूप चांगला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही एक सिव्हिल इंजिनियर आहात वाटतं ना? होय होय तुम्ही सिव्हिल इंजिनियर असून पण तुम्ही या क्षेत्रात खूप चांगलं काम करताय. आणि खरंच तुमच्यासारख्या माणसांची महाराष्ट्राला खूप गरज आहे. मनापासून तुमचा आभारी. म्हणजे माझं वय असं खूप काही नाही तुम्हाला म्हणजे बोलण्यासारखं तुमच्या इथपर्यंत बोलण्यासारखं, परंतु ते मला राहवलं नाही म्हणून मी तुम्हाला सकाळी फोन केला. बर खरंच साहेब तुमच्यासारख्या चांगल्या माणसाची महाराष्ट्राला खूप गरज आहे. कारण आहे ना आजकाल लोक फक्त आवड म्हणून हे सांगतात हे सगळे, परंतु त्या क्षेत्रात खरंच कोण उतरायला तयार नाही. ह्या पृथ्वीवर, ह्या दुनियेत, या माणसाच्या जन्मात कोणत्या गोष्टीची ह्या जगाला गरज आहे? माणसाच्या आयुष्यात कोणत्या गोष्टीची गरज आहे? खरंच पहिल्यापासून कोणता माणूस जागृत करू शकतोय हे ओळखून त्याला पाठिंबा दिला पाहिजे. अहो मी तुमचं चॅनल मी बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ पाहतो. परंतु जसं तुम्हाला माहिती की आपले जसे तुम्ही जसे म्हणता की आपल्याला आपल्या आईवडिलांची जशी माहिती तशी त्या जनावरांच्या पण आईवडिलांची माहिती पाहिजे. हे खूप चांगलं काम आहे. कारण खरंच माहिती पाहिजे. आजकाल काही नाही राहिलं. माझ्याकडे स्वतःकडे एक गाय आहे ना, तर मी शिरूर तालुक्यात असल्यामुळे आमच्याकडं इथे जास्त काही वळ वगैरे जास्त नाही येतं. आणि जरी असलं तरी ते मला आवडत नाही. जी आपले हाय तेच बॉ नाही म्हणून येत नाही का असेच बॉ खास जातीवंत नाहीत. त्यामुळं मी स्वतः माझी गायचे मेंढीच भरतोय. आज 5 वेळेला ती गाय गाभण आहे. परंतु माझी पण एक इच्छा आहे की बाबा आपल्याला चांगल्या रेतनासाठी काम करायचंय भविष्यात. आणि सॉरी तुमचं म्हणजे तुम्हाला वेळ आहे का नाही माहित नाही, परंतु तुमचं मी रात्री जो तुमचा तिथे सातारचा एक मुलगा आहे कोणतरी तुम्हाला फोन केलता बघा त्यांनी. जवळपास काय सेंद्रिय का काय कॅन्टीन वगैरे आहे बघा. तर त्यांचा व्हिडिओ मी रात्री 12 वाजता पाहत होतो. काल रात्री पाहत होतो. 1 तास सव्वा तासाचा व्हिडिओ आहे तुमचा तो. पूर्णपणे ऐकलं. तर त्या माणसाचं मुलाचं एकच म्हणणं आहे की मी ह्या खिल्लार क्षेत्रासाठी तुमच्या घरी सालगडी म्हणून राहायला तयार आहे. काय वाटलं ऐकून? बरं वाटलं हो. जर महाराष्ट्रात अशी माणसं असेल तर नक्कीच आपलं खिल्लार टिकल राहील, भविष्यात त्याची वाढ होईल. परंतु आजकाल लोक आहे ना सर खरंच ज्याला त्याला वाटतंय की बाबा पाळलं पाहिजे, परंतु ते पाळण्याच्या परीने पाळतात ते खरंच पाळत नाही. बरोबर. आणि जी तुम्ही एक व्हिडिओ टाकला होता त्या अंकुशला तुम्ही कोणता तरी गोरा खरेदी करून दिला होता. अंकुश या व्यक्तीला बरोबर ना? होय. तर त्या माणसाचं असं म्हणणं होतं की बाबा मला लोक नावं ठेवायला लागले किंवा काय लागले, जास्त किंमत दिली. तर तुम्ही त्याला डायरेक्ट बोलले होते की बाबा तुला वाटत असेल तर तुझ्या जी तू खोंडाला पैसे दिले ते तर घेस, परंतु जे भाड्याचे पैसे दिले ते सकट मी देतो. हा मोकळेपणा कोण नाही हो. एखादं काय म्हणले तुला त्यावेळेस घेताना समजलं नाही का, त्यावेळेस तू नव्हता का, मग आता काय करायचं असं तुम्ही त्याला उत्तर नाही दिलं. तुम्ही काय म्हटलं की बाबा तुला नसेल परवडत तू माझ्या घरी आणून बांध, मी तुला भाड्यासहित पैसे देतो. असा माणूस कोणच नाहीये दुसरा. हे म्हणायला सुद्धा पारखचा आत्मविश्वास लागतो. पारख मला पण तेच आता बाकीचे पण मी व्हिडिओ पाहतो नाही असं नाही, परंतु तुम्ही जे विचारताय तुम्हाला जे माहिती आहे ही खूप जुनी माहिती आहे. म्हणजे जी जुन्या लोकांकडून भेटते ती हे नवीन लोकांचा तुम्ही अभ्यास घेत नाही. जी जुनी लोक खरंच सर आमचे आजोबा आहे ना, आमचे आजोबा ज्यावेळेस गाई रेतनासाठी न्यायचे का त्यावेळेस ती गाय रेतन केल्यानंतर त्या गायीचे पांढऱ्या कपड्याने डोळे बांधून ती गाय घरी आणायची. म्हणजे जेणेकरून काय व्हायचं की जी पैदास व्हायची ती म्हणजे तिला जे इतर चित्रात काय दिसणार ते दिसतच नव्हतं.
ती फक्त आणि ज्यावेळेस ती खोंड व्हायचं ते एकदम पांढरं आणि शुभ्र व्हायचं. हं, हं, हं. त्यामुळं खरंच जुन्या माणसांकडून पण काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, परंतु आत्ताची जी नवीन पिढी आहे ना, बर बर. त्यांना वाटतंय की हे असं काही खरं नाही. आणि प्रॉब्लेम हा आहे की लोकांना आजकाल बरेच लोक जर्सीतच वळायला. म्हणजे नको आज त्या गोष्टींकडे लक्ष वेधलं जातंय माणसाचं. अहो सर, मला सांगा, जर दिवसाला आपली गावरान गाय जास्तीत जास्त, माझ्या मते, आता माझं वय 30 आहे, हं. पण माझ्या मते मी आतापर्यंत जेवढे व्हिडिओ पाहिले, जास्तीत जास्त गाय, एक गावरान गाय 5 लिटर दूध देऊ शकते 2 टायमाला. हं, हं. वासरून 5 हं, हं. बरोबर ना सर? बरोबर. म्हणजे माझ्या माहिती आहे लोक सांगतात की एवढी देत तेवढी देत. वासरू खरंच गाय वासरू पाजून 5 लिटरचं पुढे दूध देणार नाही. हं, हं. कारण एवढं पहिल्यापासून नाहीच आहे ते, गावरान गायला एवढं दूधच नाही. बरोबर. आजही ह्या क्षेत्रात पंजाब सारख्या ठिकाणी गेलं तर आजही तिथे 35-40 लिटर गाय दूध देतात ते. बरोबर बरोबर. पण ते दूध फक्त पाण्यासारखंच आहे हो. बरोबर बरोबर. आणि जी लोक वळू क्षेत्रासाठी पण बैल वापरतात किंवा काय वापरतात, त्या लोकांना बरेचसे लोक, जुनी लोक सांगतात की त्यांना जर्सीचं दूध पाजू नका. हं, हं, हं. काय लोक पाजतात जर्सीचं दूध पण, परंतु ते पण मी पाहिलेले आहे की बाबा जुने लोक सांगतात जर्सीच्या दुधात काहीच नाही. आणि ते जे वळूनला जे पाजतायत ना, हं, हं. ते चुकीचं आहे. कारण त्या वळू गरमपणा ते राहत नाही. बरोबर. म्हणजे तो जो पॉवर असते ना त्या वळूत, त्या जर्सी दुधाने येत नाही हो. बरोबर. त्याच्यामुळे म्हणजे मला असं वाटतं, मी बऱ्याच व्हिडिओमध्ये ऐकले म्हणून तुम्हाला सांगितलं. काही चुकलं असेल सॉरी, त्याच्याबद्दल काही नाही. परंतु मी फोन यासाठी केला की तुमचा अभिमान, म्हणजे तुमचं खरंच आभार मानायला पाहिजे. तुमच्यासारख्या व्यक्तीचं महाराष्ट्राला खूप गरज आहे. अगदी माझ्यासारख्या व्यक्तीला पण तुमची खूप गरज आहे. परंतु आता आपलं तुम्ही, मला तुमचं खरंच गाव नाव काय, फक्त नाव माहिती आहे राजेंद्र मळगे. फक्त गाव वगैरे काय मला माहित नाही तुमचं. तरी पण मला एक वाटलंय, मनापासून वाटलं की बाबा नाही, या माणसाला खरंच आपण फोन केला पाहिजे. आणि खरंच का केला पाहिजे, तर तुम्ही चांगलं काम करताय म्हणून फोन केला पाहिजे. हे तरी आपल्या महाराष्ट्रात गोष्ट कमी आहे. जे चांगलं आहे त्याला नेमकं चांगलं ओळखता आलं पाहिजे. नाही हो, आजकाल लोकांचं काय झालं खरं सांगतो, आज रात्री आपण दोघं एका ताटात जेवलो ना, आज आपल्या सोबत राहणार आणि उद्या सकाळी ते कोणाच्या तरी गळ्यात हात घालून हिंडतं. ते लोकांकडे एकनिष्ठा राहिली नाही, किंवा विश्वास हा शब्द फक्त वापरण्यापुरता, म्हणण्यापुरता राहिलाय सध्याच्या काळात. विश्वासाचा काय राहिला नाही. मी यासाठी तर विश्वास टिकण्यासाठी कट्टरता बाळगावी लागते. बरोबर आहे की, कट्टरता बाळगलीच पाहिजे, परंतु ते लोक बाळगत नाही ना. लोकांचं काय, आज हा आपल्याला आज फोन हा चांगला दिलाय, ह्या व्यक्तीने एक दिलाय, अरे त्याच्यापेक्षा चांगला तो दुसरा देईल. परंतु त्या खोंड्याची गॅरंटी नसते हो. तो किती दिवस चालेल, किती दिवस राहील, त्याची भविष्यात काय होणार आहे हे माहीत नसतानाही लोक त्याच्या नादी लागतात. त्याच्यानंतर भविष्यात ते काय बरोबर काय होत नाही, ते रॉंगच होत चालतं. मग नंतर पुन्हा तुम्ही जुन्या ठिकाणी ज्यावेळेस जाता, त्यावेळेस तुम्हाला जी किंमत त्या माणसाने दिलेली असते, ती मग तो माणूस पुन्हा तुम्हाला ती किंमत देत नाही. याचं कारण एक मग हे की तुम्ही त्याचाही विश्वासघात केलेला असताय म्हणून नाही देत. खिल्लार शेतकरी शान परिवार मधून मी जनतेला सांगतोय, कट्टर राहावा. या चॅनल सोबत तर तुम्हाला वास्तव जागृती होणार आहे. तर ह्या गोष्टीचा लोकांना काय राग येतो, मात्र दिवस निघून गेल्यानंतर समजतं की राज सांगत होते कट्टर राहावा, याचा अर्थ नंतर समजतो दिवस निघून गेल्यावर. हो बरोबर आहे, पण ते लोकांना वेळेत समजलं पाहिजे. आणि ते समजून, कोणाला समजू किंवा नाही समजू, परंतु खरं तुमच्यासारखे माणसं खरंच खूप चांगलं काम करतात. ते भविष्यात तुमच्या मला वाटतं काहीतरी मी 76,000 सबस्क्रायबर, लवकर तुमचे 1 मिलियन साठी पण खूप खूप शुभेच्छा देतो. आणि तर तुम्ही कधी पुण्याला वगैरे इकडे येता का? होय होय. आमचं आता पुण्यावरनं पण आमचं गाव, तुम्ही कोणते सोलापूर पुणे, म्हणजे पुणे सोलापूर हायवेनेच येत असाल ना? होय होय. जर कधी इकडे यायचं ठरलं तर मी तुमची भेट घेण्यासाठी कधी, तुम्हाला हे तर माहिती असेल केडगाव चौफुला वगैरे. होय. केडगाव चौफुला जर कधी इकडे यदा कदाचित येणार असाल तर मला फोन करा, मी तुमची भेट घेण्यासाठी 100% येईल. मला म्हणजे असं नाही की मी काय स्वार्थासाठी येतो किंवा कशासाठी, अशासाठी अजिबात नाही. तुम्ही खरंच खूप चांगलं काम करताय म्हणून मला तुम्हाला भेटायचे हो, बाकी काय नाही. ओके ओके. आणि आणि विषय असा आहे की जर भविष्यात मी जर याच्यात उतरलो
तरी आपल्याला आहे ना कपिलामध्ये काम करायचंय सर. ठीक आहे. ती प्रत्येकाच्या आवडीनिवडीचा भाग आला. हो हो. परंतु तुम्ही चांगलं काम करते म्हणून यासाठी फोन केलाय मी. आणि भविष्यात मी एवढा मोठा पण नाही तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी, परंतु मला ते रावळ नाही म्हणून तुम्हाला मी सकाळी सकाळी फोन केला. आणि अतिउत्तम गोष्ट म्हणजे तुम्ही एक स्वतः सिव्हिल इंजिनियर असून पण या क्षेत्रात वळत्या लोकांना सांगताय. बेंबीच्या डेटापासून सांगताय, परंतु लोकांना ते समजत नाही. मग आणि लोकांना ज्यावेळेस समजत नाही म्हणून आपलं काम सोडून जमत नाही. अजिबात नाही सर. तुमच्यासाठी एक नाही 10 म्हणजे जर तुमच्यासाठी 100 लोकांतून जर तुमचं एक लोकांनी जरी ऐकलं ना सर तरी तुमच्यासाठी खूप आहे. कारण आहे ना एक जण पण नंतर ते 100 लोकांचं ऐकू शकतो. हा. सध्या तुमच्यासाठी 100 एक जणांनी ऐकलं तरी खूप आहे. कारण भविष्यात तुमचे विचार तो एक पुन्हा 100 लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आता माझ्यासारख्या व्यक्तीची महाराष्ट्राला गरज आहे असं कशावरनं वाटलं नेमकं? पाहिजेच हो सर. तुमच्यासारखी माहिती कोणच देत नाही. कोणीच देत नाही. आजकाल काय झाले बैलगाडा क्षेत्र जरी असेल ना सर अगदी माहिती कोणत्या बैलांची असते ज्या बैलाने एक नंबर केला जो बैल बोलायला तर आहे ना त्याच बैलाची माहिती असते. बाकी अजिबात बाकी गरीब शेतकऱ्याची कोणीही माहिती देत नाही, घेत नाही. बरोबर. आणि त्याच्याकडे पण 24 कॅरेट सोनं आहे हो. त्याच्याकडे पण 24 कॅरेट सोनं आहे, पण तो अगदी म्हणजे त्याची माहिती होत नाही लोकांना. म्हणून गरीब शेतकरी मागे आहे. बाकी काही नाही. बरोबर बरोबर. म्हणजे कोणत्याही क्षेत्रात जातो तुम्ही आज जे लोक टॉपला आहेत ना त्याचीच माहिती जातीये. प्रत्येक क्षेत्रातली गरीबाची कोणत्याही क्षेत्रातली माहिती कुठपर्यंत पुढे जात नाही. बरोबर. त्याचं काम तुम्ही खूप चांगलं करताय. तुम्ही प्रत्येक गावात जाताय, प्रत्येक ठिकाणची प्रत्येक वेळेस तुमच्या व्हिडिओमध्ये नवीन गाय बघायला भेटते, नवीन हे बघायला भेटते, वस्तू बघायला भेटतात. आणि या खूप चांगले आहेत. अशा नाही की बाबा ही गाय असं काही नाही. तुम्ही त्या गायला पूर्णपणे जात, तिची तिचं आई वडील, तिचे काय खानदान असेल ते सगळं तुम्ही त्या मालकाकडून विचारून घेताय. आणि खूप गरजेचं आहे की बाबा भविष्यात ह्या वळूची पैदास असणं किंवा त्या गायीची पैदास असणं खूप चांगली गोष्ट आहे. देवा तुम्ही हा चॅनल कधीपासून बघताय? मी एक 6 महिन्यापासून पाहतोय. हा चॅनल बघून या चॅनल मालकाला तुम्ही म्हणजे असं बोललात की महाराष्ट्राला अशा व्यक्तीची गरज आहे. अशा गरज बऱ्याच आहे. गोष्टी तुम्ही अभ्यास केला असतील मीडियावरच्या. मग मी जास्त मीडियावरती अभ्यास केला, परंतु मी सांगतो काय सर, जे तुमच्याकडून जी माहिती मिळते ना ती दुसऱ्या चॅनलवरती मिळत नाही. हा चॅनल तुम्हाला कोणी सांगितला का सहज बघता बघता भेटला, सापडला? नाही हो, कोणी सांगायची काहीच गरज नाही. शेवटी आपल्या मनाला पण माहिती आपण काय केलं पाहिजे किंवा काय ऐकलं पाहिजे किंवा नाही ऐकलं पाहिजे. हे आणि फक्त जातीचा माणूस करू शकतो. हा. आणि मी ते सांगतो सर, मी काय सांगतो तुम्हाला कोण सातारचा जो मुलगा आहे ना त्याने अक्षरशः सगळं सोडण्यासाठी तयार आहे. तो म्हटला अगदी तुमच्या गोट्यावरती राहण्यासाठी पण तयार आहे, परंतु मला नोकरीत जे सुख नाही ते त्या क्षेत्रात सुख आहे म्हणून त्याची तेवढी धडपड होती. तो तुमच्याकडे आला का नाही मला माहित नाही, परंतु त्याच्या बोलण्यावरून तर समजत होतं की बाबा खरंच ह्याला किल्लार क्षेत्राची तळमळ आहे. आता ह्या मुद्द्यावरून विचार करा, आणि तो जर माझ्याजवळ राहिला आणि माझ्यासोबत राहिला किंवा मला मदत केली तर त्याच्या आयुष्यात काय होईल हे तुम्ही गणित बांधू शकता बरं का. जेवढं तुमचं आज नाव आहे त्याच्यापेक्षा तुम्ही त्याचं खूप लवकर नाव तुमच्या दुपटीने वाढवा. बिगर कष्टाचं. मला माहिती आहे ना, कारण तुमचं जिकडची माहिती ती कोणाकडेच नाही. तुम्ही तो व्यक्ती जर तुमच्याकडे आला तर भविष्यात जेवढं तुमचं नाव झालं त्याच्या दुप्पट तुम्ही त्याचं कमी दिवसात नाव करून त्याचा. आता तो येऊ न येऊ, आपण आशा पकडू न पकडू तो भाग वेगळा. आता त्याचं मन त्याला काय बोलतंय काय माहित, अंतकरणातनं कसा बोलला काय माहित. पण आज त्यानं मात्र कट्टर आणि एकनिष्ठ राहिल्यानंतर काही अडचण येत नाही. नाही आलं तरी चालतं. बरोबर. समजा बघ घरी तुम्ही एक गाय पाळू शकता, अडचण नाही, परंतु त्या गायीची पैदास चांगली पाहिजे किंवा भविष्यात काहीतरी आपल्याला त्यातून 2 रुपयांनी मिळालं पण पाहिजे. कारण आजकाल जो आज माझ्याकडे पण एकच जास्त गाय नाही, एकच देशी आहे, गावरान गाय आहे. आणि जरची 3 गाय आहेत तर ते 3 गाय पाळण्याचं कारण काय माहिती का? मग आमची परिस्थिती जेमतेम असं काही खूप मोठी नाहीये किंवा असं म्हणजे भरदार नाहीये. ते 3 गाय पाळण्याचं कारण हे की आम्हाला 10 दिवसाला पेमेंट येते म्हणून आम्ही त्या पाळतोय. बरोबर. म्हणजे पाळण्यामागचं कारण हे की पैशाची कमतरता असल्यामुळे. असं नाही की काही लोक कसे असतात पैसा वगैरे भरपूर असतात, त्यांना पैसा आला की नाही आला तरी काय घेणं नसतंय, फक्त हौसेने पाळायचं. आमचं नाही, आम्ही पाळू शकतो
परंतु तेवढं स्टेबल नसल्यामुळे आम्ही त्या क्षेत्रात सध्या थोडं उतरायला घाबरतोय. काही अडचण नाही, कुणीही घाबरायचं नाही. माझा आत्मविश्वास फुल तयार झालेला आहे. हा, त्यामुळं मी सरळ सांगतोय की पैसा गोळा करण्यासाठी किंवा पैशाच्या बाजूनी चुकीचा रस्ता धरायचा नाही कधी. नाही, बरोबर आहे. एक मी आत्मविश्वासाने छाती ठोकून सांगतोय बरोबर. की आज कमवायला भीती आहे का तुम्हाला? कमवायला नाही. लाज आहे का? नाही. कमवायला बंधन आहे का? नाही. मग चुकीच्या मार्गात घुसायचं नाही. बरोबर आहे. जरा वेळ लागू द्या, कष्ट लागू वेळ द्या, लागणारच. वेळ थोडा लागणार. खर्च होऊ द्या. बरोबर. पण आज योग्य रस्ता दाखवणारा, रस्त्याचं काटं कुठं सांगणारा, रस्त्याचं फाटं सांगणारा, रस्त्यावरची दगडं सांगणारा, रस्त्याचं वळण सांगणारा जर माणूस तुमच्या आयुष्यात मिळाला असेल तर अख्ख्या महाराष्ट्राला अजून माणूस कसा पाहिजे? बरोबर आहे. तुमच्यासारखा माणूस महाराष्ट्राला खरंच खूप गरज आहे तुमची. कारण आहे ना, लोक आज बैलगाडा क्षेत्रात पण आपण पाहतोय आपल्या जी जातीवंतीची खिल्लारची जी पैदास आहे ही लोकांना आज जास्त आवडत नाहीये. आणि लोक हे कर्नाटक, तामिळ, आंध्रावरून ज्या म्हैसूर वासरांच्या ज्या गाड्या येतात ना, अवसरात 50-100 वासरांच्या गाड्या एका दिवसात खपल्या जाते ती. आणि आपली खिल्लारची वासरं हाय अशी जागेवर राहते ती. बरोबर. आजही ती वासरं टिकून पळत नाही. बरीच लोक सांगतात की खिल्लार जेवढं टिकून पळल, जेवढे दिवस जास्त पळल, भले ते थोडं लेट पळायला थोडं लेट शिकेल, परंतु ते जेवढे दिवस जास्त टिकून पळल ना तेवढं ते म्हैसूर पळत नाही. म्हणजे वास्तव आलेला अनुभव सुद्धा जगापुढं मांडायला दानत लागते. बरोबर आहे. ओरिजिनल काम करायला सुद्धा दानत लागते. बरोबर आहे. जगाला मोठं करायचं म्हटलं तरी दानत लागते. होय होय, विचार तर चांगलेच पाहिजे. हो. हा, म्हणजे त्याला स्वतःला जाळून घ्यावं लागतं. होय होय, बरोबर. तुम्ही त्या लक्ष जो अपराजित हो आहे तो बैल, जो लक्ष आहे, बरोबर, तुम्ही त्यांची व्हिडिओ केला होता. बरोबर. त्याचे 1 नंबरचे का त्या मालकाच्या आता मध्ये रोमन आणि सरदार हिंद केसरी पण झाले पुशेगावला, त्याच मालकाचे. तर त्या मालकाने सांगितलं की त्या मालकाच्या अक्षरशः डोळ्यात पाणी येत होतं. काय येत होतं? तो म्हणला की तो बैल पुन्हा होणे नाही. त्यांनी पण 100 बैल बदलले हो, परंतु त्यांना पण तसा बैल सापडला नाही. आणि आजही एकडे बैल नसताना किंवा तो त्या गोष्टीच्या सोबत नसताना एखाद्याच्या डोळ्यात पाणी काढणं जोक नाही. तो बैल जोपर्यंत आहे किंवा ती व्यक्ती जोपर्यंत आहे ना, तोपर्यंत त्याच्या डोक्यात फक्त एकच राहणार, हा बैल आपल्याकडे अजूनपर्यंत पाहिजे होता किंवा तसा आपल्याला एखादा बैल पाहिजे. बरोबर. परंतु आता ते होणं शक्य नाही. त्याचे दुसरे मालक पण ते वाटेगावकर आहेत ना, ते पण बोलले की हा बैल पुन्हा होणे नाही. बरोबर. अगदी आमच्याकडं तुम्ही पुणे क्षेत्रात येत असाल तर आमच्याकडे तो एक मन्या बैल होऊन गेला. तो बैल पुन्हा होणे नाही. तसंच माझी एक इच्छा होती की आमच्या गाईला ते बजरंग वळू नाही का, तो पुण्याचा बजरंग वळू तुम्हाला तर माहितीच असेल. बरोबर. तो भरवायची इच्छा होती, परंतु यदा कदाचित ते आपल्या भविष्यात नव्हतं की त्या बैलाचं काय बॅड लक म्हणा किंवा काय. तो बैल आता आपल्या हयात नाहीये, परंतु मला कपिलामध्ये जर कोणता बैल आतापर्यंत आवडला असेल तो फक्त एकमेव म्हणजे तो बजरंग वळू होता. खरंच खूप छान आणि खूप मोठं माप आणि खूप म्हणजे पूर्ण तो हे होता, कपिलाच होता. बरोबर. तुम्ही खरंच खूप छान काम करताय, चांगलं काम करताय. त्या चॅनलसाठी शुभेच्छा. आणि स्वतः एक म्हणजे सिव्हिल इंजिनियर असून पण हे काम करताय, याच्यापेक्षा खूप दुसरी गोष्ट चांगली काय नसणार आहे. आणि तुम्ही भविष्यात खूप मोठे जरी होताल, परंतु ह्या गोमातेचं आशीर्वादाने नक्की 100% खूप मोठे होताल तुम्ही. म्हणजे मला ते आता काय होते, म्हणजे मी आतापर्यंत खिल्लार क्षेत्रात जर कोणासोबत जर एवढं बोलत असेल तर ती फक्त एकमेव तुम्हीच अशी व्यक्ती आहे. आणि ती व्यक्ती बरोबर बोलणं गरजेचं पण आहे, कारण तुम्ही खूप गरजेची व्यक्ती आहे सध्या त्याने महाराष्ट्राकडे. आणि ऐकून घेणारा, फोन उचलणारा, प्रतिसाद देणारा व्यक्ती पण पाहिजेच. बरोबर आहे की. मी झाले, पण चांगल्या माणसाचा चांगल्या कामासाठी, चांगलं ऐकण्यासाठी, प्रतिसाद देण्यासाठी असू द्या
त्या ठिकाणी टायमावर कॉल उचललाही जात नाही आणि बघून माघारी सुद्धा केला जात नाही. बरोबर आहे, नाही केला जात, नाही केला जात. फक्त कारण काय होतंय, काही ठिकाणीच माणुसकी शिल्लक राहिलेली आहे, सगळ्या ठिकाणी माणुसकी शिल्लक राहिली नाही. आणि तुम्ही उचलता याचं कारण हे आहे की बाबा तुम्हाला आता मी तुम्हाला फोन केला बरोबर, तुम्हाला थोडी माहिती हा व्यक्तीने कशासाठी फोन केला, तुम्हाला एकच की बाबा आपल्या सिव्हिल क्षेत्रातून फोन आला असेल किंवा अदर कोण असेल, परंतु रिप्लाय देण्याला पण खूप महत्व आणि गरज आहे. म्हणजे हे पाहिजे, दिलाच पाहिजे रिप्लाय. मला माहिती आहे ना, माझं मन म्हणतंय की तुझ्यासारखा माणूस तूच आहे. होय, बरोबर आहे. आणि या जगात छाती ठोकपणे ओरिजिनल मूळ स्वरूपात काम करणारा तूच आहे. बरोबर आहे. याची जाणीव करून देणारा कोणाचा तरी फोन येतच असतो आणि येणारच आहे आणि येत बरोबर राहणार आहे. आहे. ही एक आतलं मन बोलतंय म्हणून मी माघारी कॉल करतो. हो हो सर, 100% तुम्हाला रोज आता मला माहित नाही तुम्हाला कॉल कॉल किती येतं दिवसातून किंवा नाही हे तर मला माहित नाही. परंतु भविष्यात सर तुम्हाला खूप असे सारे कॉल येतील, खूप कॉल येतील. कारण लोकांना आत्ताशी त्याचं महत्त्व पटवायला लागले. परंतु लोकांचा एक प्रॉब्लेम पण आहे, तुम्हाला खरं सांगतो. ज्या काळात बैलगाडा क्षेत्र हे बंदी होतं, त्या काळात लोकांनी गाय पाळायच्या सकट बंद केल्या होत्या. बरोबर. आणि हे जे शॉर्टेज आता येतंय खाणींचं, गायांचं, हे जे म्हटलं 10 वर्षाचा जो काळ गेला ना, तर ते त्यामुळे येतंय हो, असं मला वाटतंय. बरोबर. कारण हे म्हटले तर लोक फक्त सांगतात आवड आहे, परंतु ज्यावेळेस खरंच बैलगाडी क्षेत्र बंद होतं त्यावेळेस लोकांनी बैल तर सोडा, काय गाई सांभाळायच्या सगळं बंद केल्या. बरोबर. म्हणजे स्वार्थ जर साधता येत नसेल तर त्या गोष्टीचा काय उपयोग, असा अर्थ झाला. हा, मग आता पण परंतु आमचं तसं नाही. आमच्या आज ही तिसरी पिढी आमची चाललेली. आमच्या तिसऱ्या पिढीकडे असं एकदा हे झालं नाही की असं एकही दिवस नाही की आमच्या घरी खिल्लार गाय नाही. आज तिसरी पिढी आहे. तिसऱ्या पिढीत आम्ही आतापर्यंत आम्ही चालवले, इथून पुढे पण चालवणार. जोपर्यंत आम्ही ह्यात आहे पर्यंत आम्ही ही पिढी नक्की, म्हणजे हे क्षेत्र नक्की चालवणार. बरोबर. आणि त्यातल्या त्यात तुमच्यासारख्या माणसांची जर साथ भेटली भविष्यात तर नक्कीच आम्हाला कुठे नाव कमवायचं नाही किंवा काही नाही काही नाही काही नाही. आम्हाला फक्त ह्या गोमातेची सेवा करायची, बाकी काही नाही. आम्हाला ह्या क्षेत्रात कष्टाला तयार आहे, खर्चाला तयार आहे, प्रतिसाद द्यायला तयार आहे, पाठीमागे उभा राहायला तयार आहे, एखादं कौतुक करायला तयार आहे किंवा एखाद्याला बोलून दाखवायची तयारी आहे, वेळात वेळ काढून फोन करायची तयारी आहे. तर अशाला आपोआप पाठिंबा मिळतो. तो टिकवायचा असेल तर कट्टर राहावं लागतंय, हे शेवटचं. बरोबर. कट्टरचा आहे, कट्टरचा काही विषय नाही. फक्त म्हणजे सर तुमचं आता तुम्ही क्षेत्रात कोणत्या गावराख्या खिल्लारमध्ये कोणत्या जातीचे काम करता हे तर मला माहित नाही बरं का. तुम्ही माडग्याळ असाल, सिद्धापूर खान असेल, ह्या 2 क्षेत्रावरती तुमचे जास्त व्हिडिओज असतात. बाकी इतरत्र जातीवरती परंतु असतात जास्त, परंतु हे माडगाळ आणि सिद्धापूरमध्ये जास्त असतात. त्यातल्या त्यात शंभूची पण चांगली पैदास आहे तुमच्या तिकडे वाटतं ना? होय होय. शंभू बैलाची. होय होय. हो, तर मग म्हणजे तुम्हाला राग नको येऊ दे, पण मला जे काम करायचं भविष्यात ते मला कपिलावरती करायचंय बरं का. नाही, रागाचा विषय नाही. मी अगोदरच म्हणले ज्याची त्याची आवड. हा, म्हणजे त्याकरताच मी आधी सॉरी पण बोललो का, कारण सगळ्या ठिकाणी आपणच बरोबर असेल असं नसतंय. बरोबर. काही ठिकाणी आपली चूक पण असू शकते. ती माणसाला ज्यावेळेस शेवटी आवड निवड आहे, त्याच्यामुळे तिथं तडजोड नाही. हा, ज्यावेळेस मीच म्हणजे मोठा आहे किंवा मीच बरोबर आहे असं मानून पण चालत नाही. आणि माणूस त्यावेळेसच खूप मोठा मानला जातो ज्यावेळेस त्याला दुसरे लोक समजतात. स्वतःला कोणी मोठं म्हणून घेतंय. कारण आजकाल कोणी पण कोणाला म्हणते मी काय त्याच्यापेक्षा कमी नाही किंवा मी काय ह्याला कमी नाही. परंतु ज्यावेळेस त्या माणसाला दुसरे 4 लोक 5 लोक ज्यावेळेस म्हणतात की नाही बाबा खरंच तुझं काम चांगलं आहे, भविष्यात तुझी गरज आहे, आणि हे ज्यावेळेस दुसऱ्याच्या तोंडून तुम्ही ऐकाल त्यावेळेस तुम्ही खरंच चांगलं काम करताय. आणि ते ऐकून जे तुमच्या मनाला वाटतं ते इतरत्र कोणाच्या मनाला वाटत नाही. तुमच्या मनातून आतून जे सांगतं ना मग की नाही आपण खरंच ह्या माणसांनी, म्हणजे याचा अर्थ आपण खरंच आपलं काम चांगलं करतोय किंवा आपलं काम चांगल्या पद्धतीत चालतंय आणि लोकांना ते पटतंय. कुठेतरी कोणतरी स्टेबल होण्यासाठी कट्टरता महत्वाची. बरोबर आहे, कट्टरता महत्वाची. हे सगळं रात्रभर बोललो, दिवसभर जर बोललो आणि आयुष्यभर जर बोललो, जर कट्टरता पाळली तर ते सक्सेस होत जाणार आहे. बरोबर आहे.
तर सर खरंच म्हणजे माझा नंबर सेव्ह नाही, म्हणजे काय कुठेतरी एक साईडला लिहून ठेवा. जर यदा कदाचित जर तुम्ही कधी पुण्या साईडला जर यायचं ठरलं तुमचं, तर मला फक्त फोन करा की मी भाऊ उद्या परवा कधी येणार आहे. मी तुमची भेट घेण्यासाठी केळगाव चोपल्याला 100% येऊ शकतो. बर बर. कारण मी इतक्या लांब तर सध्या तरी नाही येऊ शकत. सोलापूर, तुम्ही सोलापूरचे आहात ना? हो हो. तर मी सध्या तरी तिकडे नाही येऊ शकत, परंतु तुम्ही जर कधी इकडे आले तर मी तुमची भेट घेण्यासाठी नक्की येईल. का तर मला तुम्हाला पाहायचंय की बाबा हा माणूस, आणि तुमचं शरीर एकदम म्हणजे शरीराला नाव ठेवत नाही, मला त्यातून हे सांगायचंय की तुमचं शरीर एकदम काटकोळपणा पण असतं, आणि तुमच्याकडे जी खोंड धरण्याची जी टॅक्ट आहे, जी माहिती आहे तुम्हाला, ती कोणालाच नाही हो. बर. कारण खूप बलाढ्य बैल असतात किंवा खूप हाती नाही का, म्हणजे चपळ खोंड असतात. तुम्ही एकटे ते धरून घेऊन जाताय, ते एकट्याला हँडल करताय. आज आमच्याकडे शरीर खूप चांगलं आहे, परंतु ती जी तुम्हाला जी धरण्याची जी माहिती आहे ती आम्हाला नाही. म्हणजे खिलार धरण्याची माहिती. हा, धरण्याची जी माहिती ती आमचे शरीर चांगलं आहे, आम्ही तुमच्यापेक्षा दष्टपुष्ट आहे, परंतु जी खिलार धरण्याची, ती पकडण्याची जी ती उडी मारली तर काय केलं पाहिजे, किंवा अंगावर नाही येईल यासाठी काय केलं पाहिजे, किंवा सुटून नाही गेला पाहिजे यासाठी काय केलं पाहिजे, हे तुम्हाला सगळं माहिती, ते आम्हाला माहित नाही. समोर न येता, न भेटता, किंवा माझं पकडलेले जनावर न बघता, नुसत्या या व्हिडिओवरून किंवा फोटोवरून किंवा मीडियावरून तुम्हाला समजलं की माझ्याकडे ते टॅक्ट आहे. बरोबर आहे. याआधी आमच्याकडे शेतीची बैल होती, परंतु आता एक 4-5 वर्षापासून नाही येत. आता पण आमच्या गाईला आमची जी गाई आहे स्वतःची, त्या गाईला एक 4 खोंड झाली, आता 5व्या वेताला गाभण आहे. परंतु आम्ही जे सिमेंट भरतोय ना, ते सिमेंट पण चांगलं भरतोय, बायफचं असते, परंतु जी खोंड होतात एक त्यांना कांबळीचं प्रमाण खूप असते सर. तर त्यासाठी म्हणजे आम्ही वैयक्तिक खोंड विकण्याचं कारणच एक आहे. नाहीतर मी ना, आमची माणसं आहेत, म्हणजे मीच नाही, आमचं पूर्ण परिवार बैलाची म्हणजे खिल्लारसाठी काहीही करण्यासाठी तयार आहे. परंतु जी खोंड होतात त्यांना कांबळ खूप होते, आणि मग त्यावरती आपलं म्हणजे हे होत नाही, आपल्या डोक्यात बसत नाही ती वस्तू. ज्या ठिकाणी खिलारसाठी परिवार धडपडणार आहे ना, त्या ठिकाणी कधीही बोलेल. हो, अगदी मी फोन केला म्हणून असं नाही, आज अगदी माझे वडील असतील, आई असतील, भाऊ असतील, आमच्या घरी. या महाराष्ट्रात हीच अडचण आहे की खिलारसाठी कुटुंब धडपडत नाही कोणी. नाही, आमची माणसं तसं नाही. एक वेळेस घरच्या गाईला म्हणतील जाऊ दे, ते जर्सीचं म्हशीचं जाऊ दे, त्या गावरान गाईचं बघ, असे म्हणणारी माणसं माझ्या घरात आहे. परंतु प्रॉब्लेम हा आहे की आमच्याकडे जातीवंत वळ वगैरे नाही येत, आणि आमची म्हणजे माझी गाय आपाट आहे, ही तुम्हाला सांगायचं नाही, परंतु खरंच ती गाय खूप आपाट असल्यामुळे आम्हाला तिथं कुठं नेणं पण होत नाही, तिला कुठं आणणं वळू पण येत नाही. त्यामुळे भविष्यात माझं एक चाललंय प्लॅनिंग, कधी होईल माहित नाही, परंतु कपिलावरती आपल्याला 100% पण काम करायचे सर. त्याकरता फक्त एकच रिक्वेस्ट, एकच विनंती, तुमची साथ असू द्या. आणि यदा कदाचित जर कधीही आले पुण्या साईडला, कधीही आले तर मला कधीही कॉल करा, मला तुमची भेट घ्यायची. फक्त का तर तुमचा आभार मानावं तेवढे पण कमीच आहेत, कारण तुम्ही खूप महाराष्ट्रासाठी करता, यानंतरही करत राहाल, भविष्यातही करत राहाल. कोण तुम्हाला साथ देतंय किंवा कोण सोडतंय हा भाग वेगळा, परंतु तुम्ही तुमचं काम खूप चांगल्या पद्धतीने करताय. यासाठी खूप तुमच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा, त्यासाठी तुमचं खूप आभार. चालेल, धन्यवाद, मनापासून आभारी, वेळात वेळ दिला. चालतं, थँक्यू सर. तुमचं पण धन्यवाद. आणि शेतकरी खिल्लार या युट्यूब चॅनल असेल, अगदी रील्स असतील, त्यासाठी पण खूप शुभेच्छा. आणि तुम्ही पण तुमच्या जीवनातला खूप अनमोल वेळ माझ्यासाठी दिलात, त्याबद्दल बी खूप धन्यवाद. कारण आज कोणी कोणाचं ऐकत नाही, कोणी कोणाचं पाठिंबा देत नाही, किंवा कोणी कोणाला प्रतिसाद देत नाही सर, दिला पाहिजे प्रतिसाद. असू द्या, गावातले असू द्या, भावकीचे असू द्या, कोणी असू द्या, प्रकारच्या गोष्टीला विरोध आहे महाराष्ट्रात. हो, सगळीकडेच विरोध आहे. कार तर लोकांना आजकाल फक्त पैसा पाहिजे. पैसा पाहिजे. मग पैसा खिलार मधून सुद्धा मिळवता येतो, पण होय बघितलं पाहिजे. होय, बरोबर आहे की तुमचं. आज म्हणजे माझं सांगण्या दृष्टिकोन म्हणजे थोडासा वेगळा आहे. आज
आज माणूस मेला तर लोकांना तिथं पुण्याला एक गौरी घ्यायला 50 रुपये लागते तो. हा 50 रुपये लागतात. पण आपण त्याचं शेतकरी काय सांभाळायला. ते लोक 50 रुपयाला एक गौरी घेतात ते, 500 रुपये घेतात ते. परंतु आपल्या शेतकऱ्याची जी तुम्ही सर हे पण एक काम करा, जे म्हणजे मी सांगतो म्हणून नाही, तुमच्या स्वतःच्या मनाला विचारा. हे जे आहेत ना, हे गवऱ्या वगैरे शेती देशी गोवंशपासून जे काही प्रॉडक्ट बनतात ना, त्यात पण सर एक पाऊल टाका. भविष्यात त्यात पण खूप स्कोप राहणार म्हणजे राहील. कारण आजकाल गोमूत्र पिण्यासाठी लोकांना आता कळायला लागले. लोक कोरोनात पित होते पण लोकांना आता कळायला लागले की त्याचा फायदा झाला म्हणून. म्हणजे गोमूत्र कोरोनात येत होते, आता कंटिन्यू प्यायच्या नादाला लागले. हा आता कळायला लागले की बाबा आपण पिलं पाहिजे. बरोबर. आणि ह्या क्षेत्रासाठी माझंच नाही, पूर्ण आमच्या कुटुंबाची साथ आहे. अगदी म्हणजे आमचे आई वडील असतील, मी असेल, माझा बंधू असेल, आम्ही चौघही या क्षेत्रासाठी पूर्णपणे काम करण्याची तयारीचा काही विषय नाही. परंतु फक्त आमचं आर्थिक बजेट कमी होते. काय सर माहितीये का, चिल्लर पाळायला काय नाही, पण चिल्लरचं उत्पन्न हे वर्षातून एकदाच असतंय. बरोबर. कारण ज्यावेळेस तुमच्या गायला खोंड होईल किंवा कालोड होईल त्यावेळेस तुम्ही जे विकताल त्यावेळेस तुम्हाला त्याचे पैसे येणार आहेत. बरोबर. आणि मग त्यासाठी तुम्हाला वर्षभर गायला पुरेल एवढा चारा, गायला पुरेल एवढा रतीब तुमच्याकडं तेवढा म्हणजे पैसा पाहिजे की बाबा आपल्याला वर्षभर आपण आपल्या गायला सांभाळू शकतो चांगल्या पद्धतीने. हा तर हो, त्यासाठी मग ते आम्हाला काय करावं लागते, म्हणजे घर खर्च चालण्यासाठी देशी गाय जर्सी गाय पाळल्या, तर बाकी काही नाही. भविष्यात आपण ते पण कमी करून कपिलामध्ये 100% काम करणार आहेत. परंतु फक्त तुमची साथ अशीच राहू द्या. तुमचे खूप खूप आभार मानाल तेवढं कमी सर. खरंच कोण वेळ देत नाही. तुम्ही रिटर्न कॉल केला याच्याबद्दल तुम्हाला तुम्ही रिटर्न कॉल केला याच्याबद्दल मला तुम्हाला बोलण्यासाठी काही शब्द नाहीत. फक्त खरंच एकदा एक काम करा, फक्त इकडे कधीही आल्यानंतर मला फोन 100% करा. चालतंय. थँक्यू सर, थँक्यू. ठीक आहे, धन्यवाद. हो.